गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. आज मी मॅगी बनवणार आहे. बघू शकता तुम्ही बघू शकता ही मॅगी कापून ठेवली मी. आणि हे आपले वाटाणे आणि इथं टमाटे, कोथिंबीर. मम्मी थोडी आजारी म्हणून आज मी मॅगी बनवून राहिलो सकाळ सकाळ. बघू शकता. गॅस पेटून घेऊ. मम्मीला विचारतो, मला काही एवढं माहिती नाही. ए मम्मी, ते तेल टाकू ना थोडं. हा. मम्मीला विचारलं, मम्मी म्हणले थोडं तेल टाकायचं. मी एकदा बनवले तर लहानपणी, म्हणजे त्याला झाली 5-6 वर्षे. त्याच्यानंतर आज थोडं ट्राय करतोय. काय एवढं माहिती नाही. तेल टाकलं त्याच्यावर. बघू शकता तेल उकळून राहिलं आपलं. तुम्ही बघू शकता तेल टाकलं आहे आपण. आणि थोडा वाटाणा टाकायला लावला. मग वाटाणा टाकतोय. उलट निघू राहिली. ही उलटणी घ्यायची आहे. आपण वाटाणा वगैरे टाकल्यावर थोडं तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. पाणी टाकायचं. पाणी टाकलंय. ही आमची मॅगी तयार होणार आहे. अजून ते जाहिरातमध्ये दाखवतात 2 मिनटं काही लागत नाही. हे कमीत कमी 15 मिनटं लागतात त्याला. 10 ते 15 मिनटं. थोडंसं हलवायचं याला नाही का. आणि आपलं मसाल्याची पुडी टाकून द्यायची मॅगीमधली. मसाल्याच्या पुड्या टाकायच्या याच्यामध्ये. नंतर मॅगी टाकायची. म्हणजे पुडा फोडलेला पुडा टाकायचा. मॅगी टाकायची. त्याच्यानंतर आपलं टमाटर टाकायचं. आणि 2 मिनिटांनी कोथिंबीर टाकायची. लगेच नाही टाकायची. डाळ होती माहिती नाही पण सांगत होती. मम्मीला विचारलं मी. आणि थोडं मीठ वगैरे टाकायचं. आणि थोडी हिरवी लाल मिरची टाकायची. थोडीशी टाका, तेवढी तिखट लागेल तेवढी. तवर आपण बसू. मस्तपैकी आपली मॅगी तयार होऊ राहिली. बघू शकता तुम्ही. ही बघू शकता आपली मॅगी तयार होऊ राहिली. अतिशय सुंदर वास येतोय. आणि खूप दिवसानंतर बनवतोय मी. असं विषय टाईम भेटत नाही. टेम्पो वगैरे चालतो असं विषय. त्याच्यामुळं बाकी काही नाही. बाहेर जावं लागतं शक्यता. मला एवढं सगळं आल्यावर थोडी कोथिंबीर वगैरे शेवटचे राहील ते टाकून द्यायची. म्हणजे एकदम मस्त टाकली ना. ती कोथिंबीर थोडी हे होते नाही का. मॅगी चांगली हलवून वगैरे घ्या. तुम्ही बघू शकता झाली मॅगी. बंद केला गॅस. कशी वाटली मॅगी मला सांगा. मस्त आपल्या ताटात देतो मॅगी. या तुम्ही पण नाश्ता करायला. सकाळचे 9 वाजलेले. खूप दिवसानंतर बनवतोय. म्हणजे खूप वर्षानंतर मॅगी खूप सुंदर झाली. आणि मम्मीला म्हणलं चल मॅगी खायला. मम्मी म्हणले नाही मला झोपायचं आहे. थोडं झोपून दे नंतर खाते. तिने सांगितलं मला सगळं कसं बनवायचं काय.
आणि आता मॅगी खाऊ राहिलो. मम्मी म्हणली तू खा, नंतर खाते मी. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. हे आई, मला एक भाडं लागलं, मी चाललो भाडं मारायला. जाऊ का? तू काहीतरी खाऊन घ्या. एक भाडं लागलं मला, मी चाललो भाडं मारायला. आणि मम्मीला म्हणलो काहीतरी चालेल, ठेवू, जाऊ का? आशीर्वाद. मित्रांनो, आपल्या गाडीला एक MIDCचं भाडं लागलं मित्राचं, सुभाष भाऊ फंड. त्यांचं भाडं आहे, लोकलमध्येच आहे. चाललो आहे आता, नाही का. मम्मीला म्हणलं काहीतरी खाऊन घे. मम्मीला टेन्शन घेते, त्याच्यामुळे खराब झाली नाही का. आणि ही आपली गाडी, बघू शकता कशी आहे. अशोक लेलंड दोस्त, ओनली पेस. आता MIDC मध्ये चाललोय मी. सुभाष भाऊ फोन आलता, तिकडं ती प्लेटा वगैरे भरायच्या आहे नाही का. गाडी लावली इथं भरायला. हे सिमेंटच्या प्लेटा भरायच्या आहे, बघू शकता. आणि तिकडं सुभाष शेठ बसलेले. आपली गाडी भरली, आता आपण चाललोय खाली करायला. 9 वस्तीला खाली करायची आहे. हे MIDC गोलेगाव आहे. वैभव साहेबांनी मला दुसरा रस्ता सांगितला आणि मी दुसऱ्या रस्त्याला आलो. आपल्याला इथून बंधन लॉन पासून टर्न मारायचं आहे. आम्ही गेलतो इकडच्या साईडला. कॅफे ते बंद आहे सध्या नाही का. आमच्या ओळखीचे टेम्पो आले होते. इथून टर्न आहे नगरी विलेज, इकडं खाली. हॅलो गाईज, आता घरी आलो आहे. दुपारी 2-3 वाजलेले आहे. बघू शकता आपला टेम्पो पार्किंग केलेला आहे. लाईट वगैरे गेली वाटतं. आणि मम्मी मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ वगैरे बघू राहिली, बघू शकता. खूप ऊन झालं आहे. दुपारी 4 वाजलेले आहे. किती वाजले? 3:30 वाजले. आणि बघू शकतो लाईट आली आत्ता. आपला फॅन चालू झाला आहे. उन्हात आणत कुठं जायचं. मग बाकी काय म्हणता. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. 6-7 महिने झाले व्हिडिओ बंद होते माझे. आणि प्रॉब्लेम असा झाला, ते व्हिडिओ पण स्ट्राईक पडली होती, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ डिलीट झाले नाही का. आणि परत आजपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो आहे. आज माझा नवीन ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला तर शेअर सबस्क्राईब करा. इथं आम्ही तांदूळ वगैरे ठेवतो आणि याच्यात पाणी आहे नाही का. बघू शकता चिमणी. आणि इथं एक कोकिळा आहे बारीक. आणि छोटं झाड आहे ना, देवाचं झाड आहे नाही का. दुपारच्या टायमाला येतात आणि संध्याकाळी वगैरे खूप छान वातावरण होतं, त्या टायमाला सुद्धा येतात. आता ते झाडावर बसलेले तुम्हाला आवाज येत असेल बारीक. इथं एक आहे खाली आणि इथं एक वरती एक आहे आणि इथं कोपऱ्याला एक आहे. 3-4 जण 4-5 आहे पक्षी. त्याच्यात पाणी आहे का बघू आपण. तांदूळ वगैरे आहे तिथं. पाणी पण आहे, सकाळीच भरलं होतं. चांगलं पाणी आलं होतं. हे आपले गुलाबाचे फूल. ही आपली शेती आहे, बघू शकता तुम्ही. छोटी मिरच्या वगैरे लावलेले आहे.
आणि आतमध्ये जायचं आहे आम्हाला मिरच्या काढायला. आमची मम्मी म्हणली. आलो आहे आपल्या शेतीमध्ये. पाहू शकता तुम्ही आपली बारीक शेती. मिरच्या लावल्या आहे आणि लिंबाचं झाड पण लावलेलं आहे. आता याच्यात मिरच्या काढायच्या बारीक बारीक. तुम्हाला दाखवतो कशा आहे. हे बघू शकता 3 महिने झाले आम्ही मिरच्याचं झाड लावलं होतं. 8 दिवसाला आम्ही मिरची काढतो तशी नाही का. 15 दिवसाला ही छान आलेली आहे. आणि हे आंब्याचं झाड आणि इथं लिंबाचं झाड आहे. बघू शकता. ही मिरची घरची मिरची आहे. घरची म्हणले यात भाऊ आपल्या बाहेर जा, आपल्या शेतातून मिरच्या घेऊन ये. पाहू शकता 15 ते 20 मिरच्या निघलेल्या आहे आपल्या इथं. हे थोडं गवत वाढलं ते काढू आपण. बघू शकता आम्ही एवढ्या मिरच्या काढल्या आणि ह्या आमच्या चालल्या आता फ्रीजमध्ये. हे फ्रीज आहे आपलं आणि फ्रीजमध्ये इथं ठेवायच्या मस्तपैकी. आणि एक मिरची कुठे गेली इथं आणि ही मिरची पण आतमध्ये ठेवून द्यायची आणि संध्याकाळी कामं येणार आहे का नाही. मम्मी बसली मस्त शांत. चहा वगैरे घेतलाय मम्मीने. आता आम्ही होणार आहे फ्रेश. मस्त आहे की तोंड हातपाय धुतून कपडे वगैरे चेंज करू. आम्ही झालो आहे रेडी. आम्ही चाललो आता थोडं बाहेर काम आहे तिकडं चाललो. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघायला भेटेल. थँक्यू सो मच. खूप दिवसातून ब्लॉग टाकतो आहे.